मुंबईच्या महापौर पदावरून सस्पेन्स कायम। महापौर पदासाठी हॉटेल पॉलिटिक्स। शिवसेनेचे 29 नगरसेवक 46 तासांपासून वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये मुक्कामी। पुढील आदेशाची वाट पाहतोय ताज लँड एंडमधील नगरसेवक अंजली नाईकांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। शिवसेना घाबरणारी पार्टी नाही, ठाकरेंचे नगरसेवक त्यांनी सांभाळावेत। एकनाथ शिंदेंचा सूचक इशारा, तर एकमेकांच्या ओळखी व्हाव्यात म्हणून नगरसेवकांचा हॉटेलमध्ये मुक्काम असल्याचं सुद्धा स्पष्टीकरण। आता कुठेही पळवापळवी होणार नाही, आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय घेऊ। शिंदेंनी नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मुंबईच्या महापौर पदावरून ठाकरे आणि भाजपमध्ये बोलणी झाल्याची चर्चा, तर भाजपच्या महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक सभागृहात गैरहजर राहणार असल्याची रणनीती। 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती। पुढील 8 दिवस मुंबई बाहेर जाऊ नका, भाजपच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांना सूचना। तर मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेला 8 ते 10 दिवस लागणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत। पक्षातील आमदारांच्या कामगिरीवर शिंदे नाराज, शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार, सूत्रांची माहिती। कुणालाही सहजपणे महापौर बसवणं मुंबईमध्ये सोपं नाही, कोणत्याही स्थितीत शिंदेंचा महापौर होणार नाही। मुंबईमध्ये कुणाला बसवायचं हे दिल्लीत ठरलंय, संजय राऊतांची टीका। मुंबईतील नगरसेवक शिंदेंसोबत शिंदे साहेब योग्य निर्णय घेतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आजच महापालिका निवडणुकीनंतरचे गॅझेट काढा, शासनाच्या नगरविकास विभागाचे आदेश। तर मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती, महापालिका प्रशासन आज गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसला जाऊन गॅझेट काढणार। ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा, तर कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 नगरसेवक अज्ञात स्थळी, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक आधीच शिंदेंच्या संपर्कात। भिवंडीतील माजी महापौर विलास आर पाटील यांच्या बंगल्यावर हल्ला, भाजपचे आमदार महेश चौगुले यांचा मुलगा मीत चौगुलेनं हल्ला केल्याचा आरोप, तर विलास पाटलांच्या समर्थकांचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या, पोलिसांकडून लाठीचार्ज। वंचित बहुजन आघाडीमुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार, वंचितचा उल्हासनगर महापालिकेत शिवसेनेला पाठिंबा। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात बुधवारपासून अंतिम सुनावणी, खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद घेऊन या ठिकाणी ऐकून घेणार। धर्म हा संपूर्ण सृष्टीचा ड्रायव्हर आहे, धर्माच्या गाडीत बसणाऱ्यांचा अपघात कधीच होणार नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। तर मुंबईमध्ये लवकरच 30 मजली विहार भवन उभारणार, नितीश कुमार सरकारकडून 314 कोटी 20 लाखांचा निधी मंजूर।